बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य आहे। त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही। याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे। मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते, त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केल्याच्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही। याबाबत दक्षता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असं आयोगाने म्हटलं आहे। मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत। तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातो, असं निवडणूक आयोगाने सांगितलं। 2011 पासून हीच शाई वापरण्यात येत आहे, असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं। या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी, तसंच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर 3-4 वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत। त्या मार्कर पेनवरही नमूद केलेल्या आहेत। त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचं गैरकृत्य करू नये, असं आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे। निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत आहे, मात्र आयोगाच्या कामकाजाबद्दल मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे, तसंच फेक नरेटिव्ह निर्माण केला जात आहे, असं ते म्हणाले। संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं। पाडू हे यंत्र 2004 पासून वापरलं जात आहे। या निवडणुकीतही ते अपवादात्मक स्थितीत वापरलं जाणार आहे। व्हीव्हीपॅटच्या आधीपासून हे यंत्र वापरलं जात आहे, असं वाघमारे यांनी सांगितलं। बोगस मतदारावर कारवाई करण्यात आल्याचं वाघमारे यांनी सांगितलं। संभ्रम पसरवला जात आहे। याशिवाय मला सांगायचं आहे की मतदार हा मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात, जे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी असतात ते मतदाराची ओळख पटवून देतात आणि ते ओळख पटवल्यानंतर त्या मतदाराला मतदान करण्याचा हक्क असतो। त्यांना त्या मतदाराबद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन ते प्रिसाइडिंग ऑफिसरकडे नोंदवू शकतात आणि त्या अनुषंगाने त्या मतदाराची चौकशी होते। एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रामध्ये आला तर त्या संदर्भात आणि यामध्ये मतदान प्रतिनिधी आणि प्रिसाइडिंग ऑफिसर हे त्या संदर्भात तपासतील आणि त्यांना जर आढळून आला की तोच मतदार पुन्हा मतदान करायला आला तर त्या मतदारावर कारवाई केली जाईल। मतदानाच्या वेळी शाई कुठची वापरायची या सगळ्या